छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। होना ही चाहिए, होना ही चाहिए, ऐसे अधिकार नशा होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए। वापस लाओ, वापस लाओ, यांच्या नकाशा वापस लाव, वापस लाओ, वापस लाओ, यांच्या नकाशा वापस लाव। प्रेस घेतली। आम्ही राजेमुद्देजी भोसले, आमची मागणी आहे की NCERTने जो नकाशा पाठ्यपुस्तकांना हटवला त्या नकाशाला पुन्हा वापस त्यांनी NCERTच्या याच्यामध्ये घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण की हा नकाशा हिंदवी स्वराज्याचा नकाशा आहे आणि अटक ते कटक हा नकाशा आहे। अटक ते कटक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा सर्व राजस्थानचा आणि हा सर्व भाग तिथे येतो, पण काही राजस्थानच्या काही लोकांनी ह्याची मागणी केली की आमचा भाग तिथे येत नव्हता। राजस्थान हे अटक ते कटकच्या त्या भागात मराठी आधिपत्याखाली येत नव्हता आणि काही लोकांच्या ह्याच्यामुळं हा नकाशा शिक्षण मंत्र्यांनी हा त्या NCERTमधनं हा पाठ्यपुस्तकामधनं 8वीचा हा काढलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की हा नकाशा वापस त्याच्यावर समाविष्ट करण्यात यावं। तर हा नकाशा बी अर्धा आहे, पूर्ण नकाशा दुरुस्त करून पहिले हा घ्यावा आणि त्याच्यावर अजून नकाशा, कारण ह्याच्यामध्ये बंगालचं नाही आहे, बाकी राज्यांचं त्याच्यामध्ये नाही आहे, पण हा नकाशा NCERTमध्ये घेऊन हा इतिहास हा घडलेला आहे। हा इतिहास कुणाच्या दबावाखाली किंवा राजकारणाच्या ह्याच्यामध्ये इतिहासाचा बळी पडला गेला नाही पाहिजे ही आमची भावना। बरं, काय भूमिका घेणार आहात जर आज तुम्ही मागणी केलेली आहे, मागणी करणार आहात की नकाशा परत घेतला पाहिजे, परंतु जर नकाशा परत घेतला गेला नाही तर आपली पुढली भूमिका काय असणार? आम्ही काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये PIL याचिका दाखल केलेली आहे आणि याचिका दाखल केल्यानंतर आता यांना आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे की ह्या महिन्यामध्ये काय ते डिसिजन आता या 15-20 दिवसात त्यांनी घ्यावं। नाही घेतलं तर हे एक मोठं आंदोलन, फक्त मराठ्यांचंच आंदोलन नाही, कारण शिवाजी महाराज मराठ्यांसाठी केलेलं नाही, त्या 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच या संपूर्ण भारताचा महाराष्ट्रासोबत संपूर्ण हिंदू बांधवांचा मराठ्यांसोबत हा मोठा उद्रेक हा पहिले महाराष्ट्रामध्ये आंदोलन महाराष्ट्रमध्ये करू आणि मग हा दिल्लीवर एक मोठं आंदोलन आम्ही करू। त्याच्याबद्दल आपल्याला आम्ही त्या उद्देशाबद्दल सविस्तर आम्ही आपल्याला महाराष्ट्राची जी चर्चा होते जगभरामध्ये किंवा देशामध्ये ते कमी करण्याचा प्रयत्न आहे हा, कारण महाराजांचं अस्तित्व जे आहे ते जास्त महाराष्ट्रामध्ये मानलं जातं। महाराजांच्या पराक्रमाची चर्चा महाराष्ट्रामुळे होते। महाराजांचं अस्तित्वावरच आजचं हे राजकारण दुकानदारी खेळून झाले। महाराजांचं नाव घ्यायचं, मतं मागायचे आणि जेव्हा इतिहासाची बाब येते तेव्हा चूप राहायचं, हे राजकारण काही आमच्या पचनी पडत नाही आहे। आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र हे फक्त महाराष्ट्रापुरते राहिलेले नाही आहेत, आज महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर परदेशामध्ये महाराजांची पुतळे लागतात आहे। जपानमध्ये पुतळा लागलेला आहे, युरोपमध्ये पुतळे लागलेले आहेत आणि अनेक ठिकाणी असे महाराजांचे 7-8 ठिकाणी हे बाहेर परदेशामध्ये पुतळे लागलेले आहे। म्हणजे महाराजांचं फक्त महाराष्ट्र नाही, महाराजांचं भारत नाही, आता पूर्ण देश म्हणजे पूर्ण आम्ही म्हणतो जग हे महाराजांच्या इतिहासावर तुम्ही काही आमचे हिंदू बांधव गेलेले आहेत त्या ठिकाणी महाराजांनी पोचले। बरं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी काय बोलणं झालं, यावर चर्चा करणार आहेत, भेट घेणार आहेत काय? शिक्षण मंत्र्याला आम्ही सर्व डिटेल पाठवले, आम्ही त्यांची बी भेट घेणार आहोत, पण आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र शिक्षण मंत्र्यांचं आम्ही भेट घेतली। मी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना या संदर्भात माहिती पाठवलेली आहे आणि हे आमचं हे कार्य हे सुरू आहे आणि लवकरच आम्ही असं भेटणार नाही, जर हे सर्व असताना जर तुम्ही समावेश नाही केलं तर महाराष्ट्र आंदोलन आणि दिल्लीचं आंदोलनच त्यांची भेट घेऊ। ठीक आहे।